नमस्ते नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज व्लॉग नाही आहे, तर हा एक इन्फॉर्मेटिव्ह म्हणा किंवा तुमचा आमचा जवळचा एक असा असलेला विषय आहे. तो म्हणजे हेअर रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात त्याविषयी. सध्या लहानांपासून मोठ्यापर्यंत हेअर रिलेटेड भरपूर प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर जसं की हेअर लॉस होणं, डॅन्ड्रफ होणं, हेअर ग्रे होणं, डॅन्ड्रफ वगैरे होतं त्याच्यामुळे इचिंग होतं आपल्याला आणि ते खूप इरिटेटिंग असतं. खूपदा वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेऊन सुद्धा हे वारंवार हे घडत असतं. मी सुद्धा याच्या आधी एकदा डॅन्ड्रफ रिलेटेड ट्रीटमेंट घेतली होती. मला वाटतं जवळपास 1800 ते 1900 रुपये खर्च केला होता मी त्याच्यावरती. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. 2 ते 3 दिवसात पुन्हा मला डॅन्ड्रफ तो यायला सुरू झाला. सो जास्त करून मग हे ट्रीटमेंट्स वगैरे याचा उपयोग होत नाही. दिवसातून 50 ते 100 केस हे नॉर्मली गळतात असं डॉक्टर बोलतात. पण त्याच्यापेक्षा जर जास्त अमाऊंटमध्ये केस गळत असतील तर ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये मी हेअर ट्रीटमेंट करून घेतलेल्या आहेत. केराटिन केलेलं आहे, स्मूथनिंग केलेलं आहे, त्याच्यावर हायलाईटसुद्धा केलेलं आहे आणि मी याविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणती ट्रीटमेंट केल्यावरती मला चांगले अनुभव आलेत आणि कोणती केल्यावरती वाईट अनुभव आलेत. तर सध्या मला जे मी तुम्हाला सांगितलं होतं की स्मूथनिंग मला बेस्ट वाटतं आणि माझ्या केसांवरती मला ते इफेक्टिव्ह वाटलं आहे की नेहमी जेव्हा केलं तेव्हा. बाकीच्या कुठल्याही ट्रीटमेंटना मी प्रोत्साहन देत नाही किंवा म्हणजे तुम्ही करा असं सांगत नाही. मला स्वतःला स्मूथनिंग बेस्ट वाटतं म्हणून मग मी ते करून घेते. आणि माझे जे नॉर्मल जे हेअर आहेत तर ते थोडेसे कर्ली आहेत, थोडेसे फ्रिझी आहेत आणि बऱ्याचदा मग ते अगदी अर्ध्यातूनच तुटतात असं होतं. सो तो इश्यू खूप व्हायचा म्हणून मी स्मूथनिंग करायला स्टार्ट केलं आणि मला ते चांगलं वाटलं. माझे हेअर खूप म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लोकांना अशा केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर केसांचं ते म्हणतात की केस माझे खराब झाले किंवा खूप गळायला लागले. माझेही थोडेफार गळायचे पण मला उलट त्याचा फायदा झाला असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येकाची गोष्ट वेगवेगळी असू शकते. तर मला प्रचंड त्याचा फायदा झाला होता कारण जेव्हा जेव्हा मी कोंब करायचे हेअर त्यावेळेस अजिबात माझे केस वगैरे कधी गळत नव्हते. अगदी माझी डिलिव्हरी झाल्यानंतर 3 महिन्यापर्यंत माझे केस अजिबातच गळत नव्हते. 3 महिन्यानंतर जे कंटिन्युअसली आता गळायला सुरू झालेत तर त्याला काही म्हणजे स्टॉप असं सोल्युशनच नाही आहे, स्टॉप लागलेलंच नाही आहे त्याला. मी सुद्धा आता ठरवलं की ठीक आहे, या प्रोसेसमधून आपल्याला जायला लागणारच आहे. सो मी आता फक्त केमिकली जे काही असेल तर ते सगळं टाळते मी सध्या. काहीही करत नाही आहे असं केमिकली. फक्त असेल तर माझा जो नेहमीचा शॅम्पू असतो तर तोच वापरते. बाकी मी सगळं टाळलेलं आहे. ट्रीटमेंटसुद्धा कोणता आता सध्या करत नाही आहे. साधारण 1-1.5 मला ऑब्व्हियसली स्मूथनिंग करायचं आहे. पण अजून एखादं वर्षानंतर वगैरे बघू. त्यावेळेस मी करायचं ठरवलं आहे. थोडेसे हेअरसुद्धा वाढतील तोपर्यंत. आपल्या लहानपणापासून ना आपले जे आजी आई वगैरे असतात तर ते नेहमी सांगतात काहीतरी मग हॉट ऑइल मसाज करा जेणेकरून केस छान वाढतील. मेहंदीसुद्धा कोणी कोणी लावायचे. आता सध्या अलीकडे मेहंदी लावायचं खूप जणांनी बंद केलं आहे. कारण असं पार्लरवाले म्हणा किंवा सलूनवाले जे कोणी असतील तर ते सांगतात की केसांवरती कोटिंग होतं त्यामुळे केस खराब होऊ शकतात. बट तरी सध्या काही जण ते यूज करतात. मेन असू देत किंवा वुमेन असू देत, प्रत्येकाला त्यांचे स्वतःचे हेअर हे खूप प्यारे असतात. बऱ्याच जणांना शॉर्ट हेअर आवडतात, कुणाला लॉंग आवडतात. मलासुद्धा प्रचंड लॉंग हेअर आवडायचे आणि आता जे आहेत ते माझे लॉंग हेअर आजपर्यंतचे सगळ्यात आहेत. हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत ते मेन वुमेन, लहान मुलं मुली या सगळ्यांच्यामध्ये आहेतच आहेत. आणि जेव्हा असं काहीतरी होतं, हेअर लॉस असेल काय असेल तर आपल्याला खूप प्रचंड फ्रस्ट्रेशन येतं. कारण मेन आपलं जे असतं ते समोर म्हणजे आपला चेहरा आणि केस. म्हणजे मनाची सुंदरता ती वेगळी गोष्ट, पण समोर आपण जर एखाद्या व्यक्तीला पाहत असू तर आधी लक्ष जातं त्याच्या चेहऱ्याकडे आणि केसांकडे. आणि जेव्हा तो एक कॉन्फिडन्स येतो, जेव्हा आपण व्यवस्थित असतो ना तर त्यावेळेस एक कॉन्फिडन्स वेगळा असतो. तर लहानपणापासून आपले जे आजी आई वगैरे असतात तर ते नेहमी आपल्याला सांगत असतात की हॉट ऑइलने मसाज करायचा म्हणजे छान केसांना ग्रोथ येते. किंवा बरेचदा लोक आधी लहानपणी म्हणजे मला ऐकून माहिती आहे की मेहंदी वगैरे पण लावायचे की त्यामुळे केस वाढतात वगैरे असे वेगवेगळे सगळेजण सांगत असायचे. जेव्हा आपल्याला हेअर रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम्स होतात तर त्यावेळेस आपण खूप सारे प्रोडक्ट्स ट्राय करतो की याच्यामुळे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का. आणि असे टेम्पररी काही आपण सोल्युशन शोधत असतो की ज्यामुळे तो प्रॉब्लेम कायमचा दूर होईल. मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सगळेच प्रोडक्ट सर्वांना सूट होतील असं नाही. जर आपण रॉंग प्रोडक्ट चूज केलं तर कधी कधी त्याचा उलटा इफेक्टसुद्धा आपल्या हेअरवरती होऊ शकतो.
आता हेअर प्रॉब्लेम्स जे आहेत त्याचे वेगवेगळे रिझन्स आहेत. मेन म्हणजे पोल्युशन आहे, जेनेटिक्स म्हणजे अनुवांशिकरित्या सुद्धा कुणाकुणाला हेअरचा प्रॉब्लेम असू शकतो. पोल्युशन आहे, स्ट्रेस आहे, केमिकल्स, पुअर न्यूट्रिशन या सगळ्या गोष्टींमुळे हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि स्ट्रेस हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की त्याच्यामुळे आपल्याला फक्त केसच नाही, आपल्या पूर्ण बॉडीवरती त्याचा खूप वाईट इफेक्ट होतो. जेव्हा आपल्याला इन्स्टंट असं एखादं सोल्युशन हवं असतं की हां मला आता हे ठीकच करायचं, त्यावेळेस आपण केमिकल प्रोडक्ट्समध्ये कडे वळतो. कुणाकुणाला वेळेअभावी या गोष्टी ट्राय कराव्या लागतात, कारण आजकाल सगळेच बिझी होऊन गेलेत की मग लाँग टर्ममध्ये जे काही आपण सोल्युशन्स असतात तर त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. नॅचरल वेजनं जे आपण आपली हेअर केअर करू शकतो त्याला थोडासा उशीर लागतो किंवा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला थोडासा वेळ लागतो. जेव्हा हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात तर त्यावेळेस आपण इन्स्टंट सोल्युशन बघायला सुरुवात करतो. म्हणजे लगेच डॅन्ड्रफ झाला आहे तर पटकन आपण एखादी ट्रीटमेंट करून घेतो किंवा मग बाजारमध्ये कोणता शॅम्पू अवेलेबल असेल तर तो बघतो. पण त्याने काय होतं की ते टेम्पररी सोल्युशन भेटतं आपल्याला आणि पुन्हा मग जे व्हायचं ते पुन्हा डॅन्ड्रफ व्हायलाच लागतो. पण नॅचरल वेजनं जर आपण ट्राय केलं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तर वेळ लागतो, पण ते कायमस्वरूपीसाठी आपण त्या प्रॉब्लेमपासून सुटका मिळू शकतो. तर नेचरमध्ये बरेचसे असे हर्ब आहेत की त्यांचा वापर करून आपण हे हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स दूर करू शकतो आणि जे की आपल्याला संजीवनी बूटी ठरू शकतात. तर पण अशाच 2 हर्ब्सबद्दल बोलणार आहोत की ज्यामध्ये एवढी ताकद आहे की ते आपले हेअर रिलेटेड जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करू शकतात. स्पेशली ते आपल्या हेअरसाठीच बनलेले आहेत. तर मी ज्या 2 हर्ब्सबद्दल बोलते तर ते म्हणजे भृंगराज आणि शिकेकाई. तुम्ही ऐकली असतीलच नावं याच्या आधी. शिकेकाईच्या शेंगा वगैरे असतात त्याही पाहिल्या असतील. कोणी कोणी लहानपणी त्या शेंगा उकळून त्याच्यापासून जो फेस तयार होतो ते पाणी वापरून सुद्धा हेअर वॉश केले असतील. हे आम्ही ॲक्च्युली मी पाहिलं आहे, माझ्या फ्रेंड्सनी केलेलं. मी स्वतः तेव्हा कधी करत नव्हते, पण माझ्या फ्रेंड्सनी केलेलं मी पाहिलेलं आहे आणि त्यांचे केस खरंच खूप छान आहेत आत्तासुद्धा. आयुर्वेदामध्ये केसांसाठी भृंगराजपेक्षा मोठी अशी कोणतीच गोष्ट नाही आहे आणि त्यामुळेच त्याला किंग ऑफ हेअर म्हणजेच केशराज असं म्हटलं जातं. त्याचसोबत तुमच्या जर हेअरमध्ये अजिबात स्ट्रेंथ नसेल, अगदी बेजान झाले असतील तुमचे हेअर आणि स्काल्प जर तुमचं ऑइली वगैरे राहत असेल तर शिकेकाई हा बेस्ट ऑप्शन आहे. शिकेकाई आपलं जे स्काल्प आहे ते हेल्दी ठेवण्यासाठी त्याचबरोबर हेअर थिक आणि अगदी स्ट्रॉंग बनवण्यासाठी हेल्प करतं. तर हे दोन्हीही हर्ब्स जे आहेत ते एकत्र करून तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करत राहिलात कंटिन्युअसली तर तुमचे जे हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू कमी होत जातील. आता सध्या लोकांकडे इतका वेळ नाही आहे की चला कुठेतरी भृंगराज शिकेकाई आहेत जाऊन शोधून आणावं आणि त्याचे मग पावडर वगैरे बनवून ते यूज करावं. इतके तर लोक आता सध्या फ्री नाहीच आहेत. सो त्यामुळे आपण डिरेक्टली जे पावडर फॉर्ममध्ये मार्केटमध्ये आहेत तर त्याचा यूज करू शकतो किंवा मग ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे, तो सुद्धा आपण ऑप्शन निवडू शकतो. बट मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे तर त्याची प्युरिटी असेलच असं नाही. सध्या भेसळीचे प्रमाणसुद्धा खूप जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला सजेस्ट करते नेचर शुअरचं जे भृंगराज पावडर आहे आणि त्याचसोबत शिकाकाई पावडर, हे दोन्हीही तुम्हाला मी आज सजेस्ट करते जे अगदी प्युअर आणि गॅरंटेड आहेत. तर या दोन्ही पावडर ज्या आहेत त्या रिजनेबल प्राईसमध्ये आहेत आणि ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन आणायची गरजही नाही, ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट ही आहे की या पावडरसोबत तुम्हाला एक लॅब टेस्ट सर्टिफिकेट मिळतं की जे की एक प्रूफ आहे ह्या दोन्हीसुद्धा पावडर ज्या आहेत त्या भेसळयुक्त नाही आहेत, अगदी प्युअर आहेत. नेचर शुअरच्या या शिकाकाई पावडर आणि भृंगराज पावडर 100% प्युअर आहेत. या पॅकमध्ये तुम्हाला पावडर, रोज वॉटरची एक बॉटल, त्याचसोबत एक स्पून भेटतो आणि एक ब्रश भेटतो ज्याने तुम्ही अप्लाय करू शकता. लिफलेटच्या मदतीने वेगवेगळे असे हेअर मास्क आणि रेमेडीज बनवू शकतो आपण. हे लॅब टेस्टेड सर्टिफिकेट आहे प्युरिटीचं, ज्यामुळे आपल्याला ही गॅरंटी भेटते की यामध्ये कोणतीही भेसळ नाही आहे. आणि पावडर्समध्ये तुम्हाला सेपरेट यांचे लॅब टेस्टेड सर्टिफिकेट भेटतील. इथे मी हेअर मास्क बनवते. 2 टेबलस्पून भृंगराज पावडर घेतली आहे आणि 1 टेबलस्पून शिकाकाई पावडर घेतली आहे. आत्ता माझे हेअर थोडे फ्रीझी झाले त्यामुळे मी यामध्ये कोकोनट ऑइल ॲड करते. त्याचसोबत थोडंसं रोज वॉटरसुद्धा ॲड केलं आहे आणि हा आपला हेअर मास्क रेडी झालेला आहे. भृंगराज आणि शिकाकाईमध्ये विटॅमिन्स, आयर्न, कॉपर, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट यासारख्या प्रॉपर्टीज असतात ज्या आपल्या केसांसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. 30 मिनिटे हा हेअर मास्क आपल्या हेअर आणि स्काल्पवरती ठेवायचा आणि त्यानंतर कोमट पाण्याने वॉश करून घ्यायचा.
हा पॅक तुम्ही तुमच्या हेअरवरती वीकली 1 ते 2 वेळा अप्लाय करू शकता. स्काल्पमध्ये असणारं बॅक्टेरिया ट्रीट करायला हेल्प करतं, नरिश करतं, हेअर फॉलिकल्सना स्ट्रेंथन करतं, डॅन्ड्रफ, हेअर फॉल, ग्रे हेअर आणि बाल्डनेस यापासून आपल्याला वाचवतं. या 2 हर्ब्सच्या व्यतिरिक्त जर तुम्ही केसांची काळजी घ्यायची असेल तर मेन म्हणजे ऑइली हेअर असतील तर जास्त दिवस न धुता केस ठेवू नका, कारण त्याच्यामुळे काय होतं की बॅक्टेरिया किंवा वेगवेगळे जंतू असतील, धूळ वगैरे असेल, पोल्युशन, यामुळे ते आपल्या केसांमध्ये अडकून राहतात आणि मग त्यामुळे आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात. सो ऑइली हेअर असतील तर वारंवार ते वॉश करत जा. ॲटलिस्ट वीकली 2 to 3 टाइम्स तुम्ही ते वॉश करा. जेव्हा कधी तुम्ही वेणी घालाल केसांची तर त्यावेळेस अगदीच हलकी अशा प्रमाणात घालायची, टाईट कधीच बांधायची नाही. त्याच्यामुळे काय होतं की मग केस तुटायची आपली खूप शक्यता असते. एक रुटीन ठेवा स्काल्प मसाजचं. आठवड्यातून 1 ते 2 वेळा कोमट तेलाने मसाज करा केसांच्या, म्हणजे स्काल्पमध्ये. खाली इथे केसांना कधी ऑइलिंगची जास्त गरज नसते. अगदीच तुमचे फ्रीझी हेअर असेल तर थोड्याफार प्रमाणात तुम्ही ऑइल अप्लाय करू शकता, पण मोस्टली आपल्या स्काल्पमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. छान सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या केसांमध्ये ते ऑइल अप्लाय करायचं. त्यामुळे थोडंसं स्ट्रेससुद्धा जायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅलन्स डाएट. आपला जो आहार असतो आपल्या रोजच्या जीवनातला, तर तो खूप महत्त्वाचा आहे. आपण जे खातो त्यामुळे सुद्धा आपल्या हेअरवरती सुद्धा खूप इफेक्ट पडतो. भरपूर सारे पाणी प्या, फ्रूट्स खा, लिफी व्हेजिटेबल्स खा. ज्या पदार्थांमधून जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं अशा पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्हिटीपासून दूर राहा आणि स्ट्रेस फ्री आयुष्य जगा, जेणेकरून आपलं पूर्ण बॉडी, म्हणजे फक्त हेअरच नाही, कम्प्लीट हेड टू टो तुम्ही अगदी छान हेल्दी राहाल. नक्की ट्राय करून पहा हा हेअर मास्क. साईड इफेक्ट काही होणार नाहीत बिकॉज नॅचरल आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की गुड थिंग्स, म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या घडायला उशीर लागतो आणि त्यासाठी आपली कंटिन्युटी असली पाहिजेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला सुद्धा अशा कोणत्या हेअर केअर रिलेटेड गोष्टी असतील ज्यामुळे तुम्हाला फायदा झाला असेल, नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.